विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी मधील 8वा प्रकरण जागतिक महायुद्धे आणि भारत याविषयी माहिती घेणार आहोत. या प्रकरणामध्ये एकूण प्रमुख 4 उपमुद्दे आहेत. त्यातला पहिला उपमुद्दा आहे 8.1 पहिले महायुद्ध. त्याचं कालखंड आहे इसवी सन 1914 ते इसवी सन 1918. दुसरा मुद्दा आहे दुसरे महायुद्ध. त्याचं कालखंड आहे इसवी सन 1939 ते इसवी सन 1945. तिसरा उपमुद्दा आहे 8.3 महायुद्धे आणि भारत. त्यातला पहिला मुद्दा आहे पहिले महायुद्ध आणि भारत, आणि दुसरा मुद्दा आहे दुसरे महायुद्ध आणि भारत. या प्रकरणातला शेवटचा म्हणजे चौथा उपमुद्दा आहे 8.4 महायुद्धाचे भारतावरील परिणाम. तर अशा या उपमुद्द्यांच्या आधारे या प्रकरणाची माहिती आपल्याला पाहायची आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण प्रस्तावनावजा माहिती पाहूया. त्यामध्ये पहा, 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात 2 महायुद्धे झाली. ही या काळातील सर्वात महत्त्वाच्या घटना होत. या महायुद्धांचा भारतावर काय परिणाम झाला ते आपण या पाठात अभ्यासणार आहोत. पहिला उपमुद्दा पहा 8.1 पहिले महायुद्ध. त्यामध्ये पहा, पहिले महायुद्ध हे इसवी सन 1914 ते इसवी सन 1918 या काळात घडून आले. या युद्धाची कारणे आणि परिणाम पुढील प्रमाणे सांगता येतील. पुढचा मुद्दा पहा, पहिल्या महायुद्धाची कारणे. त्यातला पहिला कारण आहे साम्राज्य विस्ताराची गरज. त्यामध्ये पहा, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्षेत्रात नवनवे शोध लागले. उत्पादनासाठी यंत्रांचा वापर होऊ लागला. त्यासाठी लागणारा मोठ्या प्रमाणातील कच्चा माल मिळवणे व तयार झालेल्या पक्क्या मालासाठी बाजारपेठा मिळवणे आवश्यक होते. यातूनच साम्राज्यवादी राष्ट्रांना नवनवे प्रदेश काबीज करण्याची गरज भासू लागली. दुसरं कारण पहा, गटबाजीचे धोरण. त्यामध्ये पहा, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, पोर्तुगाल, हॉलंड, बेल्जियम, स्पेन या राष्ट्रांनी आफ्रिका व आशिया खंडात साम्राज्य विस्तार केलेला होता. साम्राज्य विस्ताराच्या स्पर्धेतूनच जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया असा अक्षराष्ट्रांचा एक गट निर्माण झाला. या गटाच्या विरोधात इंग्लंड, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका हा दुसरा गट निर्माण झाला. तिसरं कारण पहा, शस्त्रास्त्र वाढ. साम्राज्य विस्तारासाठी या परस्पर विरोधी गटांनी सैन्य बळ आणि युद्ध सामग्री वाढवण्यावर भर दिले. यातूनच ही राष्ट्रे युद्धाच्या दिशेने जाऊ लागली. चौथा कारण पहा, तात्कालिक कारण. त्यामध्ये पहा, ऑस्ट्रियन राजपुत्र आर्च ड्यूक फर्डिनांड व त्यांची पत्नी डचेस सोफी यांचा सर्बियामध्ये खून झाला. या खुनाच्या मागे सर्बियाचा हात असल्याची खात्री असलेल्या ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. यातूनच पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. पुढचा मुद्दा पहा, पहिल्या महायुद्धाची वाटचाल. त्यामध्ये पहा, पहिल्या महायुद्धाला 28 जून 1914 रोजी सुरुवात झाली. ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर रशिया सर्बियाच्या मदतीला धावून आला. या 2 लढाऊ राष्ट्रांची बाजू युरोपातील अनेक बड्या राष्ट्रांनी घेतली. ऑस्ट्रिया हंगेरी यांनी सर्बियाविरुद्ध दडपशाही आरंभली. जर्मनीने ऑस्ट्रियाची बाजू घेऊन तटस्थ असलेल्या बेल्जियमवर आक्रमण करून बेल्जियम आपल्या वर्चस्वाखाली आणला. तेव्हा इंग्लंडने बेल्जियमची बाजू घेऊन जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात
जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया या अक्ष राष्ट्रांचा एक गट आणि इंग्लंड, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका हा दोस्त राष्ट्रांचा दुसरा गट असे 2 गट निर्माण झाले. 31 मे 1916 ते 1 जून 1916 या 2 दिवसात जर्मन आणि इंग्लंड यांच्यात पहिल्या महायुद्धातील सर्वात मोठी नाविक लढाई उत्तर समुद्रातील म्हणजेच अटलांटिक महासागरातील एक भाग जेटलंड येथे घडून आली. त्यात जर्मनी आरमाराचा पूर्ण पराभव झाला. 11 नोव्हेंबर 1918 रोजी व्हर्सायच्या तहाने पहिले महायुद्ध संपुष्टात आले. पुढचा मुद्दा पहा. पहिल्या महायुद्धाचे परिणाम म्हणजेच राष्ट्रसंघाची स्थापना. त्यामध्ये पहा, पहिल्या महायुद्धासारखे युद्ध पुन्हा होऊ नये, राष्ट्रातील कलह व वाद सामोपचाराने मिटवले जावेत, जगात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात इसवी सन 1918 मध्ये 14 कलमी शांतता कार्यक्रम सादर केला. त्यातील शेवटच्या कलमात राष्ट्रसंघ निर्मितीची कल्पना त्यांनी मांडली होती. त्यानुसार 28 एप्रिल 1919 रोजी राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. अमेरिकेने राष्ट्रसंघाची कल्पना मांडली असली तरी त्यांनी राष्ट्रसंघाचे सदस्यत्व घेतले नाही. तसेच पहिल्या महायुद्धात पराभूत झालेल्या जर्मनी, ऑस्ट्रिया यासारख्या राष्ट्रांना राष्ट्रसंघाचे सभासदत्व दिले गेले नाही. राष्ट्रसंघात केवळ इंग्लंड आणि फ्रान्स या देशांचेच वर्चस्व राहिले. पुढचा मुद्दा पहा. 8.2 दुसरे महायुद्ध. त्याचा कालखंड आहे इसवी सन 1939 ते इसवी सन 1945. त्यामध्ये पहा, दुसरे महायुद्ध इसवी सन 1939 ते इसवी सन 1945 या काळात घडून आले. हे युद्ध पहिल्या महायुद्धापेक्षा अधिक संहारक, अधिक व्यापक असून या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पुढचा मुद्दा पहा. दुसऱ्या महायुद्धाची कारणे. त्यातला पहिला कारण आहे राष्ट्रसंघाला राष्ट्रातील वाद व कलह सोडवता आले नाहीत. दुसरा कारण आहे पहिल्या महायुद्धात पराभूत झालेल्या जर्मनीवर लादलेला व्हर्सायचा अपमानकारक तह हिटलरने झुगारून दिले. तिसरा कारण आहे साम्यवादी सोव्हिएट रशिया बलवान होणे इंग्लंड, फ्रान्स व अमेरिकेला धोक्याचे वाटत होते. चौथा कारण आहे जर्मन हा रशियाचा मोठा शत्रू असल्याने इंग्लंड, फ्रान्स व अमेरिकेने जर्मनीच्या आक्रमक धोरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. पाचवा कारण आहे जर्मनीने सैन्यबळ, आरमार व वायुदल मोठ्या प्रमाणात वाढवले होते. सहावा कारण आहे जर्मनीच्या हिटलरने इसवी सन 1938 मध्ये चेकोस्लोव्हाकियाकडून बहुसंख्याक जर्मन वस्ती असलेला सुडेटन प्रांत व इतर मुलूक जिंकून घेतले. सातवा कारण आहे हिटलरने इसवी सन 1939 मध्ये पोलंडवर हल्ला केला. वरील प्रमुख कारणामुळे दुसरे महायुद्ध घडून आले असे आपल्याला म्हणता येईल. पुढचा मुद्दा पहा. दुसऱ्या महायुद्धाची वाटचाल. त्यामध्ये पहिला आकडा पहा. 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने अधिकृतपणे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. तटस्थ राष्ट्र असलेल्या पोलंडवर जर्मनीने हल्ला केल्यामुळे इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जर्मनीने युरोपचे लचके तोडत डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम व हॉलंड जिंकून इसवी सन 1940 मध्ये फ्रान्सची अभेद्य तटबंदी फोडून पॅरिसवर हल्ला केला. जर्मनीने इसवी सन 1940 मध्ये डंकर्क येथे असलेल्या ब्रिटिश फौजावर जोरदार हल्ला केला. मे 1940 मध्ये इंग्लंडने मोठ्या कुशलतेने डंकर्क येथील आपले 2.5 लाख सैनिक हलवले. जगाच्या इतिहासातील
ही सर्वात मोठी लष्करी हालचाल होती. या घटनेने इंग्लंडचे प्रधानमंत्री नेव्हिल चेंबरलेन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विन्स्टन चर्चिल यांनी इंग्लंडच्या प्रधानमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. दुसरा आकडा पहा. पोलंडवर आक्रमण करण्याअगोदर 25 ऑगस्ट 1939 रोजी जर्मनीच्या हिटलरने रशियाच्या स्टॅलिन बरोबर मैत्रीचा करार केलेला होता. हा करार मोडून हिटलरच्या नाझी सैन्याने रशियावर हल्ला केला. स्टॅलिनग्राडला वेढा देऊन बसलेले 3 लाख जर्मन नाझी फौज रशियाच्या कोंडीत सापडली. तेव्हा रशियाचा मार्शल जॉर्जी झुकावने जर्मनच्या नाझी फौजेचा पराभव केला. तिसरा आकडा पहा. स्टॅलिनग्राड येथे पराभव झाल्यानंतर जर्मन सैन्यांची पीछेहाट सुरू झाली. इटलीत फॅशिस्टवादी बेनिटो मुसोलिनीचा पराभव होऊन त्याचा अंत झाला. रशियाच्या मित्र राष्ट्रांनी बर्लिनचा पाडाव केला. उत्तर आफ्रिकेतही जर्मनीचा पराभव होऊन जर्मन सैन्य शरण आले. त्या सर्व घटनेने नाझीवादी हिटलरने भूमिगत होऊन आत्महत्या केली. चौथा आकडा पहा. जपानने जर्मनीच्या बाजूने युद्धात भाग घेऊन इसवी सन 1941 मध्ये अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर बॉम्ब हल्ला करून त्यांचे नाविक तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले. जपानने फिलिपाईन्स, म्यानमार, मलाया, सिंगापूर हे देश जिंकले. तसेच आसाम, आराकान, इम्फाळ इथपर्यंत धडक मारली. तेव्हा इंग्लंडने जपानचा तीव्र प्रतिकार केला. अमेरिकेने जपानच्या ताब्यातून फिलिपाईन्स जिंकून घेतले. तसेच अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला, तर दुसरा अणुबॉम्ब नागासाकी या जपानच्या शहरावर टाकला. या घटनेने 15 ऑगस्ट 1945 रोजी जपान शरण आला आणि हे दुसरे महायुद्ध संपले. पुढचा मुद्दा पहा. दुसऱ्या महायुद्धातील 2 प्रमुख गट. त्यामध्ये पहिला गट आहे अक्षराष्ट्रे. त्यामध्ये जर्मनी, इटली, जपान या प्रमुख देशांबरोबर त्यांचे इतर सहकारी राष्ट्रांचा समावेश होतो. तर दुसरा गट आहे दोस्त राष्ट्रांचा. त्यामध्ये चीन, रशिया, इंग्लंड याचाच अर्थ इंग्लंड आणि त्याचबरोबर इंग्लंडच्या ज्या काही वसाहती राष्ट्र होती त्यांचाही समावेश त्यामध्ये होतो. अमेरिका व इतर त्यांचे सहकारी राष्ट्र यांचा समावेश या दुसऱ्या गटामध्ये होता. विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या महायुद्धाविषयी माहिती पाहताना 2 शब्द आलेत. एक म्हणजे फॅशिस्टवाद आणि दुसरा नाझीवाद. आता फॅशिस्टवाद व नाझीवाद म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. त्यामध्ये पहिला आकडा आहे फॅशिस्टवाद. त्यामध्ये पहा. लोकशाही, उदारमतवाद, व्यक्ती स्वातंत्र्य व समता यांच्या विरुद्ध असलेली एक विचारसरणी म्हणजे फॅसिझम होय. फॅसिझम हा शब्द फॅसिस या मूळ लॅटिन शब्दापासून आलेला आहे. पहिल्या महायुद्धानंतर बेनिटो मुसोलिनी या इटलीमधील नेत्याने इसवी सन 1922 मध्ये जी चळवळ उभारली तिला त्याने फॅसिझम असे नाव दिले. लोकशाही संस्था आणि प्रक्रियांना विरोध, कृतीप्रधानता, सर्वकष राज्यवाद, साम्राज्यवाद, सत्तेचे केंद्रीकरण, आक्रमक राष्ट्रवाद, युद्ध आणि हिंसाचाराचे समर्थन ही फॅसिझमची वैशिष्ट्ये होत. दुसरा आकडा पहा. नाझीवाद. फॅसिझमचा एक अतिरेकी व विकृत प्रकार म्हणजे नाझीवाद होय. नाझीवादात वंशश्रेष्ठत्वास महत्त्व दिलेले होते. याच भूमिकेतून हिटलरने जर्मनीत ज्यू वंशीयांची हत्या घडून आणली होती. या प्रकरणातील
प्रमुख उपमुद्दा 8.3 पहा, महायुद्धे आणि भारत. त्यामध्ये पहा, महायुद्धांशी भारताचा कोणताच संबंध नव्हता. महायुद्धात भाग घेण्याची भारताची इच्छा नसतानाही केवळ इंग्लंडची वसाहत म्हणून भारताला महायुद्धात भाग घ्यावे लागले. याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे सांगता येईल. पुढचा मुद्दा पहा, 8.3.1 पहिले महायुद्ध आणि भारत. या मुद्द्यात आपण केवळ पहिले महायुद्ध आणि भारताची भूमिका, भारतावर झालेले परिणाम या संदर्भातील माहिती अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा पहा, पहिल्या महायुद्धात भारताची मदत. त्यातला पहिला आकडा पहा, पहिल्या महायुद्ध काळात इसवी सन 1919 ते 20च्या अखेरपर्यंत भारतातील ब्रिटिश सरकारने इंग्लंडला 19 अब्ज रुपयांची आर्थिक मदत केली. दुसरा मुद्दा पहा, इसवी सन 1918च्या अखेरपर्यंत 1 अब्ज 40 लाख रुपयाची युद्धसामग्री भारतातून ब्रिटिशांनी नेली. तिसरा मुद्दा पहा, भारतातून इंग्लंडला दारुगोळा, शस्त्रास्त्रे, कापड, ज्यूट, तंबू, ताग, छोट्या नौका, इमारती, लाकूड, रेल्वे, वाहतूक साधने, अन्नधान्य, मनुष्यबळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात पाठवण्यात आला. चौथा मुद्दा पहा, पहिल्या महायुद्धाच्या काळात सुमारे 11 लाख भारतीय सेनाधिकारी व सैनिक लढले. यात शौर्य गाजवणाऱ्या 17 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आले. हा तक्ता पहा, पहिल्या महायुद्धात इंग्लंडने भारतातून जे सैनिक इतर ठिकाणी पाठवले त्यांची संख्या दर्शवणारा हा तक्ता आहे. त्या तक्त्यामध्ये पहिला कॉलम आहे प्रदेशाचा आणि दुसरा कॉलम आहे भारतीय अधिकारी व सैनिक. प्रदेशामध्ये पहा, पहिला देश आहे फ्रान्स. इंग्लंडने भारतातून फ्रान्स या ठिकाणी 1,38,608 सैनिक पाठवले. पूर्व आफ्रिकेत 47,704 सैनिक पाठवले. मेसोपोटेमियामध्ये 6,75,391 सैनिक पाठवले. इजिप्तमध्ये 1,44,026 सैनिक पाठवले. गॅलिपोली या ठिकाणी 4,950 सैनिक पाठवले. सालोनिका येथे 9,931 सैनिक पाठवले. एडन येथे 26,205 सैनिक पाठवले आणि इराणी आखातामध्ये 49,198 सैनिक पाठवले. या सैनिकांची व सेनाधिकाऱ्यांची एकूण संख्या पाहिली असता 10,96,013 इतकी येते. म्हणजे जवळपास 11 लाख सैनिक पहिल्या महायुद्धात इंग्लंडने भारतातून पाठवल्याचे स्पष्ट होते. ब आकडा, पहिल्या महायुद्धाचे भारतावर झालेले परिणाम. त्यामध्ये पहा, एक आकडा, युद्धकाळ व युद्धानंतरच्या काळात भारतीय व्यापारात सुमारे 33 कोटी रुपयांची निर्यातीत घट झाल्याने शेतीमालाला मंदी आली. दुसरा मुद्दा पहा, अन्नधान्याची निर्यात इंग्लंड व मित्र राष्ट्रांना करण्यात येऊ लागल्यामुळे भारतात अन्नधान्याच्या किमती वाढून भारतीयांची अन्नधान्याची गरज भागणे अवघड झाले. तिसरा मुद्दा पहा, पहिल्या महायुद्धामुळे भारताच्या औद्योगिकरणाला चालना मिळून लोखंड, पोलाद, कोळसा, खाण, मोटार उद्योग यात वाढ झाली. चौथा मुद्दा पहा, औद्योगिक मालाच्या किमती वाढल्यामुळे महागाई वाढली. क आकडा पहा, भारतीय सैन्य व युद्ध सामग्री बाबतच्या त्रुटी. त्यामध्ये पहिला मुद्दा पहा, युरोपात लढताना भारतीय सैनिक व नेत्यांच्या लक्षात आले की आपली शस्त्रास्त्रे अन्य राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची आहेत. दुसरा आकडा पहा, प्रगत यांत्रिक साधने, विमाने, तोफखाना व अपुऱ्या वैद्यकीय सुविधांची जाणीव
भारतीयांना झाली. तिसरा मुद्दा पहा, सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष, सैन्याच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले. चौथा मुद्दा पहा, युद्धोपयोगी सामग्रीचे राखीव साठ्यांची कमतरता जाणवून आपले मागासलेपणा समोर आले. पाचवा मुद्दा पहा, या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड समिती स्थापन केली. ड आकडा पहा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड समिती 1917. त्यामध्ये पहा, गव्हर्नर जनरल तथा व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया असलेले एडवर्ड सॅम्युअल मॉन्टेग्यू हे 2 सदस्य या समितीत होते. त्यांनी दिलेली आश्वासने पुढील प्रमाणे होत. पहिला आकडा पहा, सैन्यात जात, वंश, धर्म यांचा विचार न करता हिंदी सैनिकांना पदे देण्यात येतील. दुसरा आकडा पहा, सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिक भरती करण्यात येईल. तिसरा मुद्दा पहा, इंग्लंडमधील सँडहर्स्ट अकादमी प्रमाणे हिंदुस्थानात अकादमी स्थापन केले जाईल. त्यात 10 जागा हिंदी तरुणासाठी असतील. चौथा मुद्दा पहा, इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून सैनिक शिक्षण घेतलेल्यांना किंग्ज कमिशन ही पदवी देण्यात येईल. पाचवा मुद्दा पहा, घोडदळात कपात करण्यात येईल. सहावा मुद्दा पहा, प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल. अशा या आश्वासनानुसार ब्रिटिश सरकारने इसवी सन 1921 मध्ये हिंदुस्थानात युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे नवे खाते सुरू केले. भारतीय वायुसेनेचा पाया विस्तृत करण्यात आला. परिणामी हिंदी नौदलाने इराणच्या आखातात स्वतःचे कर्तृत्व दाखवले. ई मुद्दा पहा, पहिले महायुद्ध व भारतीय नेत्यांचे धोरण. त्यातला पहिला मुद्दा पहा, लोकमान्य टिळक व महात्मा गांधी. त्यामध्ये पहा, टिळकांनी महायुद्ध काळात केसरी या वृत्तपत्रात लेख लिहून व भाषणातून भारतीय वायुसेनेला आणि हिंदुस्थानच्या जागतिक राजकारणातील स्थानाला महत्त्व द्या, हिंदी लोकांना लष्करातील अधिकारपदे देताना भेदभाव करू नका अशी आग्रही मागणी केली. गांधीजी व अन्य नेत्यांनीही विधायक दृष्टी दाखवली. पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा फायदा आपल्याला भविष्यात मिळेल यावर त्यांचा विश्वास होता. दुसरा मुद्दा पहा, पंडित जवाहरलाल नेहरू. त्यामध्ये पहा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कन्या इंदिरा यांना पाठवलेल्या पत्रातून त्यांच्या पहिल्या महायुद्धातील भारताच्या मदतीबाबतची मते कळतात. ते पुढील प्रमाणे. त्यात रोमन लिपीत एक आकडा पहा, इंग्रज साम्राज्यशाहीने भारताला या युद्धात सक्तीने ओढले आहे. दुसरा मुद्दा पहा, भारताचे संघर्ष ना जर्मनीशी ना तुर्कस्तानाशी, त्यामुळे हे युद्ध हिंदुस्थानचे नव्हतेच. रोमन लिपीतला तिसरा आकडा पहा, युद्धाबाबत भारताला मतच नव्हते कारण भारत इंग्लंडचा गुलाम राष्ट्र होता. ई मुद्दा पहा, कामागाटा मारू प्रकरण. त्यामध्ये पहा, महायुद्धाच्या काळात अनेक भारतीय देशांतर करू लागले. बाबा गुरुदीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या कामागाटा मारू या जहाजाला ब्रिटिश सरकारच्या हातातले कळसूत्री बाहुले असलेल्या कॅनडा सरकारने आपल्या बंदरात या जहाजाचे फॅक्यूवर नांगर टाकू दिला नाही. त्यामुळे जहाज व त्यातील हिंदी लोक परत भारतात कोलकाताच्या बजबज बंदरात आले. इंग्रज अधिकाऱ्यांनी या लोकांना ताबडतोब आपापल्या गावी जाण्यास सांगितले, परंतु लोकांनी तो हुकूम मोडला. म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात 30 लोक ठार झाले. या घटनेने देशात इंग्रजाविरुद्ध प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला. ओ मुद्दा पहा, जर्मन राष्ट्रवाद व भारतीय राष्ट्रवाद यातील फरक. त्यात सुरुवातीला आपण जर्मनीचा राष्ट्रवाद पाहूया. एक आकडा जर्मनीचा राष्ट्रवाद. त्यात रोमन लिपीतला पहिला आकडा पहा, जर्मनीचा इतरांचे प्रदेश मिळवून आपले राष्ट्र मोठे करणारा
साम्राज्य विस्तारवादी राष्ट्रवाद होता. रोमन लिपीतील दुसरा आकडा पहा. अन्य देशावर आपली हुकुमशाही लादणारा राष्ट्रवाद होता. रोमन लिपीतील तिसरा आकडा पहा. जर्मन राष्ट्रवाद वंशभेदावर आधारलेला होता. आणि रोमन लिपीतील चौथा आकडा पहा. वंशश्रेष्ठत्वापायी हजारो ज्यूंची कत्तल केली गेली. तर अशा प्रकारे आपल्याला जर्मनीच्या राष्ट्रवादाबद्दल माहिती सांगता येते. आता आपण दुसरा आकडा पाहूया, भारतीय राष्ट्रवाद. त्यामध्ये रोमन लिपीतील पहिला आकडा पहा. भारतातील गुलामगिरी संपवून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा राष्ट्रवाद होता. रोमन लिपीतील दुसरा आकडा पहा. भारताचा राष्ट्रवाद समानता, बंधुता मानणारा होता. रोमन लिपीतील तिसरा आकडा पहा. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहून एक दिलाने स्वातंत्र्य लढ्यात उतरले. आणि रोमन लिपीतील चौथा आकडा पहा. भारतातच नव्हे अन्य देशातही लोकशाही यावी या व्यापक ध्येयावर आधारलेला राष्ट्रवाद होता. रोमन लिपीतील पाचवा मुद्दा पहा. ॲबिसिनिया, स्पेन, चीन या ठिकाणी लोकशाहीचे लढे चालू असताना भारताने तेथे शुश्रूषा पथके, स्वयंसेवक, अन्नधान्ये इत्यादींची मदत पाठवली होती. तर वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता जर्मनीचा राष्ट्रवाद आणि भारताचा राष्ट्रवाद यात जमीन आसमानचा फरक आहे. जर्मनीचा राष्ट्रवाद हा हुकुमशाही राष्ट्रवाद होता, अन्यायी राष्ट्रवाद होता. तर भारताचा राष्ट्रवाद हा लोककल्याणकारी, लोकहिताचा राष्ट्रवाद होता. हे या ठिकाणी स्पष्ट होते. पुढचा मुद्दा पहा. 8.3.2 दुसरे महायुद्ध आणि भारत. त्यामध्ये पहा. दुसरे महायुद्ध इसवी सन 1939 ते इसवी सन 1945 या काळात घडून आले. भारताचा या युद्धाशी काहीही संबंध नसताना त्याला या युद्धात ओढले गेले. या युद्धात विजय मिळवण्यासाठी इंग्लंडने भारताचे मोठ्या प्रमाणात जीवित व आर्थिक शोषण केले. या युद्धात भारताने इंग्लंडला जी मदत केली त्याची सविस्तर माहिती आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे घेऊया. त्यातला पहिला मुद्दा पहा. भारताची सैनिकी मदत. त्यामध्ये एक आकडा. भारताने उत्तर आफ्रिका, इजिप्त, इराक, इराण, ग्रीस, ब्रह्मदेश व मलाया येथील युद्धात सहभाग घेतला. दुसरा मुद्दा पहा. युद्धोत्तर काळात मलाया, इंडोनेशिया, चीन येथील पुनर्रचनेत भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणात मदत केली. तिसरा मुद्दा पहा. भारतीय वायुसेनेने आसाम व ब्रह्मदेश येथील लढ्यात भाग घेतला. चौथा मुद्दा पहा. अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील लढ्यात भारतीय लष्कराने सहकार्य केले. ब आकडा पहा. युद्ध व अन्य सामग्रींची मदत. त्यामध्ये पहिला आकडा पहा. इंग्लंडने भारतीय भूमीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला. दुसरा मुद्दा पहा. युरोपातील दोस्त राष्ट्रांना औद्योगिक उत्पादने पुरवण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात अनेक कारखाने उभारले. तिसरा मुद्दा पहा. भारताने इंग्लंडला औद्योगिक उत्पादने, कापड व जीवनोपयोगी सामग्री पुरवली. चौथा मुद्दा पहा. भारताने इंग्लंडला सुरुंग, रणगाडे, जहाज दुरुस्ती, पोलादी नळ, रेल्वेचे रूळ व बांधणी साहित्य, रेल्वेचे डबे, लाकूड, तारायंत्रांचे खांब, छोट्या युद्ध नौका व बोटी, स्फोटके, दारुगोळा इत्यादींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला. पाचवा मुद्दा पहा. भारताने इंग्लंडला अन्नधान्य, तंबू, बूट, औषधे अशा साधनांचाही पुरवठा केलेला आहे. आता या प्रकरणातील जो काही प्रमुख उपमुद्दा आहे 8.4 ते पहा. महायुद्धांचे भारतावरील परिणाम. त्यामध्ये पहा. महायुद्धांचे भारतावरील परिणाम आणि त्या अनुषंगाने घडून आलेल्या अन्य घटना यांची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे पाहता येईल. त्यातला पहिला मुद्दा पहा. परिणाम.
परिणामामधील पहिला परिणाम पाहूया, सक्तीची लष्कर भरती. त्यामध्ये पहा, युद्ध काळात इंग्लंडला मनुष्यबळाची म्हणजेच सैनिकांची गरज निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी भारतात सैन्य भरतीची सक्ती केली. दुसरा आकडा पहा, कराचा वाढता बोजा. त्यामध्ये पहा, युद्ध काळात इंग्लंडला मोठ्या प्रमाणात पैशांची गरज निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी भारतीय जनतेवर जादा कर लादले. तिसरा मुद्दा पहा, व्यापार व उद्योगधंद्यावर कर वाढ. पैशांची गरज भागवण्यासाठी इंग्लंडने भारतीय व्यापार व उद्योगधंद्यावरील करात मोठ्या प्रमाणात वाढ केली. चौथा मुद्दा पहा, महागाईत वाढ. त्यामध्ये पहा, व्यापार व उद्योगावरील वाढीव करामुळे युद्ध काळात भारतात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्यामुळे महागाई वाढली. पाचवा मुद्दा पहा, भारतात आर्थिक मंदी निर्माण झाली आणि त्याचबरोबर बेकारी वाढली. त्यात पहा, युद्ध काळात वाढलेल्या महागाईबरोबरच औद्योगिक मंदी निर्माण होऊन बेकारीचे संकटही भारतीयापुढे उभे राहिले. आणि सहावा मुद्दा पहा, राष्ट्रीय चळवळीला चालना. त्यामध्ये पहा, या परिस्थितीला म्हणजे कोणत्या परिस्थितीला, जे भारतामध्ये या ठिकाणी महागाई वाढली किंवा भारतात आर्थिक मंदीची लाट आली किंवा भारतापुढे बेकारीचा प्रश्न निर्माण झाला, अशा प्रकारच्या परिस्थितीला ब्रिटिश सत्ता कारणीभूत असल्याची जाणीव होऊन भारतीय कामगार, शेतकरी व मध्यमवर्गीय जनता ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सामील झाले. ब मुद्दा पहा, दुसरे महायुद्ध व राष्ट्रीय सभेचा युद्ध सहकार्याला विरोध. त्यामध्ये पहा, सप्टेंबर 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध भडकले. इंग्लंड व फ्रान्स विरुद्ध जर्मन व इटली असे युद्धाचे प्रारंभी स्वरूप होते. तेव्हा भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो याने भारतही इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. या घोषणेचा राष्ट्रीय सभेने निषेध करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते पुढील प्रमाणे. त्यातला पहिला मुद्दा पहा, जर्मनी व इटलीच्या हुकुमशाही विचार प्रणालीला जसा राष्ट्रीय सभेचा प्रखर विरोध आहे, तसाच विरोध इंग्लंडच्या साम्राज्यवादाला व वसाहतवादाला असल्याचे स्पष्ट केले. दुसरा मुद्दा पहा, इंग्लंड लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत असेल तर त्याने भारतालाही स्वातंत्र्य द्यावे अशा प्रकारची मागणी केली. अन्यथा युद्धात भारत सहकार्य करणार नसल्याचे जाहीर केले. तिसरा मुद्दा पहा, महायुद्ध सुरू असेपर्यंत भारतासंबंधी कोणताही निर्णय इंग्रज सरकार घेणार नसल्याचे व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी जाहीर केले. चौथा मुद्दा पहा, स्वातंत्र्याशिवाय युद्धात भारत सहकार्य करणार नसल्याचे राष्ट्रीय सभेने जाहीर केले. क मुद्दा पहा, आझाद हिंद सेनेचे योगदान. त्यामध्ये पहा, पहिला आकडा, भारताच्या पूर्वेकडील देशात जपानच्या साहाय्याने सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सैनिक ब्रिटिशाविरुद्ध लढत होते. दुसरा मुद्दा पहा, इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेला आहे, म्हणून भारतात प्रखर जन आंदोलन सुरू करावे व बाहेरून आझाद हिंद सेना ब्रिटिशाविरुद्ध सशस्त्र लढा देईल असे नेताजींचे धोरण होते. तिसरा मुद्दा पहा, भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रसंगी इंग्लंडच्या शत्रूंची मदत घेण्याची नेताजींची तयारी होती. चौथा मुद्दा पहा, आझाद हिंद सेनेने आराकान कोहिमा जिंकून आसामात प्रवेश केला होता. ड मुद्दा पहा, सत्ता सोडण्याचा इंग्लंडचा विचार. त्यातला पहिला मुद्दा पहा, ऑगस्ट 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपले, इंग्लंडला विजय मिळाला. दुसरा मुद्दा पहा, परंतु या युद्धात इंग्लंडची मोठ्या प्रमाणात आर्थिक व जीवितहानी होऊन
इंग्लंडची शक्ती कमी झाल्यामुळे भारतीय जनता व सैनिकातील ब्रिटिश सत्तेचा दरारा नाहीसा झाला. तिसरा मुद्दा पहा. याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाल्यामुळे त्यांनी भारतातून काढता पाय घेण्याचे ठरवले. ई मुद्दा पहा. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना. त्यामध्ये एक आकडा. दुसऱ्या महायुद्धाने जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक व जीवितहानी झाली. दुसरा मुद्दा पहा. धोक्यात आलेली जागतिक शांतता व सुरक्षितता पुन्हा निर्माण व्हावे असे जागतिक नेत्यांना वाटू लागले. तिसरा मुद्दा पहा. पहिल्या महायुद्धानंतर उदयास आलेल्या राष्ट्रसंघाप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय संघटना इसवी सन 1945 मध्ये स्थापन करण्यात आली. आणि शेवटचा म्हणजे चौथा मुद्दा पहा. या संघटनेच्या कार्यात भारताने आपले भरीव योगदान दिलेले आहे. येथे आपला प्रकरण 8वा संपलेला आहे. परंतु प्रकरणामध्ये काही चौकटीमध्ये अधिक माहितीसाठी म्हणून काही भाग दिलेला आहे. त्या भागाविषयी पाहूया. अधिक माहितीसाठी त्यातला अ भाग पहा. राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेस आणि संरक्षण धोरण. त्यामध्ये एक आकडा. हिंदी नागरिकांना आत्मरक्षणासाठी व देशरक्षणासाठी शिक्षण व उत्तेजन द्यावे. दुसरा आकडा पहा. संरक्षण खर्च व इतर बाबीवरील खर्चात कपात करावे. तिसरा आकडा पहा. हिंदी तरुणांना प्रादेशिक सैन्य दलात प्रवेश द्यावा. चौथा मुद्दा पहा. राणी व्हिक्टोरियाच्या जाहीरनाम्यानुसार हिंदी लोकांनाही सैन्यात वरिष्ठ हुद्द्यांच्या जागा द्यावेत. पाचवा मुद्दा पहा. संरक्षण विद्यालय, लोकसेना व सेवाभावी दले स्थापन करावीत. आणि सहावा मुद्दा पहा. ब्रिटिशांनी म्हणजेच इंग्लंड या देशाने हिंदुस्थानच्या संरक्षण खर्चाचा काही भाग उचलावा. ब मुद्दा पहा. पहिले महायुद्ध आणि टिस्को. त्यामध्ये पहा. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांच्या वेगवान हालचालीसाठी आणि युद्ध सामग्रीच्या ने आणसाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. इंग्लंडला उत्तम रेल्वे रुळांची गरज होती. इराकच्या प्रदेशातील लष्करी हालचालींसाठी रेल्वे रुळ हवे होते. टाटा आयर्न अँड स्टील कंपनीने म्हणजेच टिस्कोने अल्पावधीतच 1500 मैल लांबीचे रेल्वे रुळ तयार करून इंग्लंडची गरज भागवली. युद्ध समाप्तीनंतर इसवी सन 1919 मध्ये व्हाईसरॉय चेम्सफोर्ड यांनी टिस्को कंपनीत येऊन इजिप्त, पॅलेस्टाईन व पूर्व आफ्रिकेतील विजयाचे श्रेय टिस्को कंपनीला दिले. क मुद्दा पहा. व्हिक्टोरिया क्रॉस. त्यामध्ये पहा. दुसऱ्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या 31 भारतीय सैनिक व अधिकाऱ्यांना त्या काळातील सर्वोच्च पदक व्हिक्टोरिया क्रॉस देण्यात आले. यात महाराष्ट्रातील नाईक या पदावर कार्यरत असलेल्या यशवंत घाडगे व सैनिक म्हणून कार्यरत असलेल्या नामदेवराव जाधव हे दोघेही 5वी मराठा लाईट इन्फंट्री या तुकडीतील आहेत. यांचा समावेश होता. ड मुद्दा पहा. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. त्यामध्ये पहा. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1910 रोजी सोलापूर येथे झाला. इसवी सन 1937 मध्ये जपानने चीनवर केलेल्या आक्रमणाच्या काळात जखमी चीनी सैनिकांची सेवा करण्यासाठी पंडित नेहरूंनी 5 भारतीय डॉक्टरांना भारतातून चीनमध्ये पाठवले होते. त्यात डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा समावेश असून त्यांनी चीनमध्ये 5 वर्षे राहून जखमी सैनिकांची देखभाल केली. 9 डिसेंबर 1942 रोजी
प्लेगच्या साथीत चीनमध्येच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर कोटणीसांच्या त्यागातून आणि समर्पण वृत्तीतूनच भारत आणि चीन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झालेले होते. फी शांताराम यांनी त्यांच्यावर डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा चित्रपट काढला होता. ये मुद्दा पहा. सॅम होर्मुसजी, रामजी, जमशेदजी, माणेकशॉ. त्यामध्ये पहा, दुसऱ्या महायुद्धात 17व्या इन्फंट्री डिव्हिजन अंतर्गत श्याम माणेकशॉ यांना जपानी हल्ले रोखण्यासाठी ब्रह्मदेशात पाठवले होते. प्रभारी कमांडर असलेल्या माणेकशॉ यांच्या सैन्याने सितांग ब्रिजवर हल्ला केला. हे महत्त्वाचे ठिकाण जिंकणे आवश्यक होते. जपानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात माणेकशॉ यांना 9 गोळ्या लागल्या. या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना वरिष्ठ कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल डी कोवान यांनी त्यांच्या स्वतःच्या छातीवरील मिलिटरी क्रॉस प्रदान केला. स्वतंत्र भारतातील ते पहिले फील्ड मार्शल होत.